श्रीकृष्णाची दहीहंडी। लहानपणी भगवान श्रीकृष्ण फारच नटखट, मिश्किल, खोडकर आणि खट्याळ होता। त्याला लोणी, दही, दूध चोरून खाण्याची फार आवड असल्यामुळे तो नेहमीच या गोष्टी चोरून खात असे। पण आई यशोदा आणि गावातील इतर गवळण बायका त्याच्या या सवयीमुळे वैतागल्या होत्या। यशोदामाई त्या कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असे, पण श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र नेहमीच काहीतरी युक्ती शोधून काढत असत। म्हणून यशोदामाई आणि गावातील इतर गवळण बायकांनी लोणी, दही माठात ठेवून ते उंच दोरीला बांधून टांगायला सुली, जेणेकरून कृष्ण आणि त्याचे मित्र पोहोचू शकणार नव्हते। गोकुळात श्रीकृष्ण, त्याचा मोठा भाऊ बलराम आणि त्याचे मित्र सुदामा आणि माधव खूप मस्ती करत असत। ते नेहमी एकत्र खेळत आणि खोड्या करत। एकदा तर त्यांनी एका मोठ्या घराच्या छतावरची हंडी फोडण्याचा विचार केला। ती खूप उंच होती, पण श्रीकृष्णाने एक युक्ती शोधली। एकमेकांना मदत केली तर काहीही अशक्य नाही, तो म्हणाला। मग काय? बलरामने श्रीकृष्णाला उचलले, सुदामा आणि माधवने त्यांना आधार दिला। त्यांनी हळूहळू एक मानवी मनोरा बनवायला सुरुवात केली। एक जण वर चढत होता, मनोरा उंच होत होता। श्रीकृष्ण सर्वात वर चढला। त्याने पूर्ण ताकद लावून हंडीला स्पर्श केला आणि फूट असा आवाज आला। दही आणि लोणी खाली पडले। सगळ्यांनी गोविंदा आला रे आला असा जयघोष केला। श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र खूप आनंदी होते। त्यांनी शिकले की एकजुटीने आणि चिकाटीने कोणतंही कठीण काम सहज करता येतं। आजही श्रीकृष्णाची ती खोडकर आठवण म्हणून दहीहंडी साजरी केली जाते, जी आपल्याला एकजूट काम करण्याची शिकते।